कबड्डी आपली माती आपला खेळ हा कबड्डी. आणि सुरू झालेला आहे दुसरा हाफ. रत्नागिरी रेडर्स विरुद्ध सांगली रॉयल्स. बरगोसाची आघाडी आहे रत्नागिरी रेडर्सकडे आणि रत्नागिरीची स्टार खेळाडू अपेक्षा टाकळे तिने एक यशस्वी रेड केलेली आहे. पहिला गुण मिळवलेला आहे तिने दुसऱ्या हाफ मधला. ही पहा यशस्वी अशी रेड. सांगलीची रेडर सायली कचरे. बहुतांची रेड सांगलीसाठी तिनेच मारलेल्या आहेत पण सध्या 16 गुणांची. सायलीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता हा. रेखा सावंत पाठलाग करत घुसलेली आहे सांगलीच्या मैदानामध्ये. 16 गुणांची आघाडी. छाया प्रचंड आहे की भरून निघू शकतं? नाही, सेकंड हाफ मधले 1च मिनिट झाले, अजून 14 मिनिटं बाकी आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यांनी रणनीती आखली तर नक्कीच हे गॅप भरून काढू शकतात. पण आता त्यांना सांगलीच्या संघांना खूप लक्षपूर्वक खेळायची गरज आहे. प्रत्येक चढाईत बोनस गुण, हाताने टिपून घेतलेला गुण, ह्या गोष्टी त्यांना आता घेतल्या पाहिजेत. फोल चढाई टाकून टाइमपास करणं हे त्यांना आता परवडणारं नाही. अगदी छाया, अगदी अचूक निरीक्षण आहे तुमचं. पाहूयात तुमचा हा कानमंत्र ते अवलंबतात की नाही. निश्चितच हीच सूचना त्यांच्या कोचनी दिली असेल. आणि दुसरा फायदा त्यांच्याकडे असा आहे की त्यांना त्यांच्या क्रीडांगणामध्ये 5च खेळाडू त्यांचे जिवंत आहेत आणि तिकडे 6 खेळाडूपेक्षा जास्त खेळाडू आहेत. ह्यांना बोनस गुणचा फायदा होणार आहे पण रत्नागिरीला तो होणार नाहीये. त्यामुळे त्याचं भान त्यांनी कप्तानांनी या ठिकाणी ठेवायला हवं. निश्चित एक एक करून बोनस गुण मिळवत 2 मिनिटं झालेले तर स्कोर झालाय रत्नागिरी 29 आणि सांगली 13. सांगलीसाठी रुबीना शेख नवीन रेडर आणि तिला अतिशय 2 नंबरला ती घुसून मारायचा प्रयत्न केला आणि कॉर्नरनी बाहेर येऊन तिला विळखा घातला. अतिशय उत्कृष्ट पकड होती या ठिकाणी. बघा तुम्ही या ठिकाणी अँकल होल्ड तिचा यशस्वी झाल्यामुळे तिला पकडता आलेला आहे छाया. आणि परत एकदा काय प्रचंड स्टॅमिना आहे अपेक्षा टाकळे मुलीचा. अपेक्षाने तिला स्पर्श केला आणि ती लॉबीत जाऊन तिने तो गुण प्रस्थापित केलाय की मी तुला आउट केलंय. जसं तुम्हाला मी वारंवार सांगत आले की जेव्हा स्ट्रगल होतं किंवा तुम्ही प्रतिस्पर्ध्याला स्पर्श करता तेव्हाच लॉबीचा उपयोग हा इन्क्लूड होतो. लॉबी होतो अगदी अगदी क्रीडांगणामध्ये इन्क्लूड होते. अरे वा, सुंदर रेड मारलेली आहे सांगलीच्या या खेळाडूंनी. बोनस लाईन शिवली आणि परतीच्या प्रवासात पकड तिने झिडकारलेली आहे. मध्य रेषा शिवण्याचा तिचा हा प्रयत्न होता. 2 खेळाडू मध्ये तिने जागा सोडता नाही तर ती दाबत त्यांना एकाच ठिकाणी आणि तेच तिने केलं. सुंदर पकड या ठिकाणी सुंदर पकड. हे अनपेक्षित असे बाद होतात खेळाडू. खरं वास्तविक 2 खेळाडू कोर्टात असताना एका रेडरनी बाद होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर छाया. साखळी घेऊन किंवा आपण चेन मारणे म्हणतात त्या प्रकाराने ही सुंदर पकड. चौकस नजर नव्हती तिची, हेच यातून सिद्ध झालेलं आहे. समोरून येणाऱ्या रेडर तिला ओळखता आल्या नाहीत अँटी रेडर्स आणि ती सापडलेली आहे त्या सापळ्यामध्ये. पुनश्च एकदा सांगलीचे 2च खेळाडू आणि पुन्हा एकदा ही त्यांची झालेली पकड, त्यांनी केलेली पकड. खरंच आपली जिकरीने हे खेळाडू 2 खेळाडू आहेत ते आपल्या संघासाठी एक गुण जिवंत करतायत. अगदी छाया जिवंत करतायत. आणि नवल हे आहे की जे 7 खेळाडूला जमत नाहीये ते 2 खेळाडू करून दाखवतायत. निश्चितच. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट पकड. रत्नागिरी रेडर्सची अँकल होल्डने सुरुवात केली या टॅकलला आणि सगळा संघ तुटून पडलेला आहे. आतापर्यंतची सामन्याची मानकरी अपेक्षा टाकळे. हा टाइम आउट संपलेला आहे आणि पाहूयात पुनश्च एकदा सांगलीच्या 2 मुली कमाल करून दाखवतात की नाही. गेल्या दोन्ही रेड मध्ये त्यांनी रत्नागिरीच्या खेळाडूला बाद केलेला आहे आणि पाहूयात तिला पकडणार की नाही. तिसरी पकड तरी 2 खेळाडूंमध्ये ही तिसरी पकड केलेली आहे. क्या बात है. हे लोक 1 से भले 2 असं म्हणणं आहे पण 7 से भले 2 आई इथे आपल्याला असं पाहायला मिळत आहे. आणि सांगलीची कप्तान आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल ही आता परत जिवंत झालेली आणि रेडसाठी उतरलेली आपल्या मैदानामध्ये. फाईट बॅक चालू आहे एक चांगला सांगलीचा आणि ही पहा सांगलीची कप्तान अँकल होल्ड तिने झुगारलेला आहे.
चवडा पकडून दिलेला नाहीये आणि मध्यरेषेपर्यंत खेचत खेचत ती आपल्या प्रतिस्पर्ध्याला घेऊन गेली. आली आणि तिची उंची जास्त असल्यामुळे ती सहज मध्यरेषेपर्यंत पोहोचू शकली. आणि आता अपेक्षा टाकळे 5 मिनिटं झालेले तर स्कोर आहे 34-21. एवढी प्रतिभा आहे त्या मुलीमध्ये. आपल्या नावाला जागणारी खेळाडू आहे ती. आत्तापर्यंत सर्व अपेक्षा तिने आपल्या पूर्ण केलेल्या आहेत आणि सांगलीची फाईट बॅक या इथे चालू आहे. सांगलीसाठी 2 खेळाडूंमध्ये सातत्याने पकडी करून एक आपला प्लेयर जिवंत करून सांगलीनी चांगला फळी उभी केली आहे. आता रेडरची जबाबदारी आहे की इकडे त्यांनी गुण घेऊन जाऊन उरलेल्या खेळाडूंना उठवलं पाहिजे. अगदी छाया, अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. डिफेन्स आता लढत आहे. ऑफेन्सनी देखील संघाच्या परतीमध्ये योगदान दिलं पाहिजे. महाराष्ट्राची पहिली महाकबड्डी लीग रत्नागिरीसाठी सायली जाधव नॅशनल्स खेळलेली खेळाडू रेड मारत आहे. 2च्या 4 डिफेन्स आता झालेल्या आहेत सांगलीच्या. छाया पाहूयात आता 4 खेळाडू डिफेन्स मधल्या काय करतायत. त्यांनी डिफेन्स टाईट ठेवून त्यांनी चढाईतनंच गुण घेणं इष्ट ह्या वेळेला. कारण चढाईतून ते 2 ते 3 असे गुण जास्तीत जास्त गुण घेऊ शकतात. महाकबड्डी लीगचं आयोजन करून महाराष्ट्रातल्या ह्या नवोदित खेळाडूंना अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळालंय आणि त्यांना आणि ही एक अतिशय उत्कृष्ट पकड या ठिकाणी रत्नागिरीच्या खेळाडूंकडून. सांगलीची सायली कचरे गुणाच्या शोधात अत्यंत खोलपर्यंत गेली. ती इतकी खोल दरीमध्ये गेली होती की तिचं परत शिखरापाशी येणं अवघड होतं आणि हाच प्रसंग ओळखून सांगली रत्नागिरीच्या रेडर्सने तिला टिपलेला आहे. परत एकदा रेखा सावंत यशस्वी झालेली पकड. सांघिक ताळमेळ तिथे कमी राहिलेल्या 3 रेडर्समध्ये. छाया रत्नागिरीच्या खेळाडूंचं उत्कृष्ट कोऑर्डिनेशन आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि सगळ्या अलर्ट आहे अशा तुम्हाला दिसत आहेत. त्यांचा देहबोली तुम्ही बघू शकता. तू आत आलीस तर तुला आम्ही पकडणार हेच ते त्याच्यातून दाखवतायत. 15 गुणांची आघाडी रत्नागिरी रेडर्सकडे आहे. रत्नागिरी 36 सांगली 21 आणि अँकल होल्डचा पुनश्च एकदा प्रयत्न संपलेला फसलेला आहे आणि अतिशय संयम ठेवायची गरज आहे या ठिकाणी. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.